काय झालं ग मुक्ते? निवृत्ती दादाने कधी नव्हे ते मांडे खायची इच्छा केली आणि मी त्यांची ती देखील इच्छा पूर्ण करू शकत नाही. का? काय झालं? विसोबा काकांनी मला फुटकं खापर देखील मिळू दिलं नाही. हकलून लावलं. भिकाऱ्यांना मांड्याचे कसले डोहाळे म्हणून अपमान केला. इतकंच ना? तू तयारी कर, आपण करू मांडे. अरे पण कसे? मांडे भाजायचे कसे? तू तयारी तर कर. शास्त्री बुवा, अहो ही संन्याशाची पोरे पण डोहाळे मांडे खाण्याचे. त्या मुक्तेला एक खापर मिळू दिलं नाही मी. बघतोच ना कशी मांडे भाजते ते. विसोबा, तुम्ही म्हणताय ते योग्य हो, पण एक गोष्ट तुमच्या कानावर आली का? काय ती? पैठणला म्हणे रेड्यामुखी वेद म्हणवले यांनी. छे हो, अफवा हो, निव्वळ अफवा. पण काही म्हणा शास्त्री बुवा, या पोरांना आळंदी बाहेर हाकलून दिले पाहिजे. बरोबर आहे हो, पण ही कार्टी ऐकणार यातली नव्हे. अहो कलेवराला स्पर्शू नये असे शास्त्र सांगते. बरोबर? हा बरोबर. आपण भडागणी देण्याआधी ते उचलूनच घराबाहेर काढावे लागते. तेव्हा आत्ता हात विटळले तरी चालते, पण ह्या पोरांना आळंदी बाहेर काढून लावले पाहिजे. चला काय पार्टी काय करतायत ते बघूया, अंदाज घेऊया आणि मग मी मागू. असे म्हणता? चला चला. मुक्ते, मांडे फारच छान झालेत. याचं सगळं श्रेय ज्ञान दादाला. हा, इतका सुंदर तवा मिळालाय म्हणूनच ते रुचकर झालेत. विसोबा, काय बघतोय मी? अहो ज्ञानदेवाच्या पाठीचा तवा करून मुक्ता मांडे वाजतीये. आश्चर्यच आहे. शास्त्री बुवा, चमत्कारच आहे हा. लोक म्हणतात त्याप्रमाणे ही मुलं खरोखरी अवतारी आहेत. विसोबा, विसोबा, मी त्यांची माफी मागतो. मुक्ते, मला पुरे झालं, तृप्त झालं. असं नाही हा दादा, आणखी एक घे. अगं खरंच नको. नाही घे. हा कोणाला खेचर? सर परता खेचरा. क्षमा असावी ज्ञानमाऊली, चूक झाली तुम्हाला ओळखण्यात. चुकलो मी. क्षमा क्षमा असावी. विसोबा काका, दृष्टी नितळ केली की सार सात्विक दिसतं. तुमचा दृष्टीभ्रम गेला, यातच सारं काही आलं. इतकी वर्ष दुस्वास केला मी तुमचा. खूप वाईट वागलो तुमच्या सर्वांशी. क्षमा असावी. विसोबा काका, प्रत्येकाला बुद्धी देणारा तो ईश्वर आहे. इतकी वर्ष आयुष्य तुम्ही खेचरासारखं ओढत होता. आज तुमच्यातला परमेश्वर जागा झाला. आजच्या या तुमच्या पुनर्जन्माचं नाव विसोबा खेचर ठेवूया. माऊली,